नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये। सोयाबीन वड्या तर सगळ्यांनाच कंटाळाच येतो खाण्याचा, पण आज जरा वेगळ्या पद्धतीत सोयाबीन वड्या करणार आहे। आपण नेहमी सुक्या करतो, काळ्या मसाल्यातल्या करतो, तर आज आहे ना जरा वेगळ्या सोयाबीन वड्या करणार आहे। व्हिडिओ ना शेवटपर्यंत पहा, त्यामुळे ना तुम्हाला कळेल आज ह्या भाजीमध्ये ना आपण एक असा सिक्रेट मसाला घालणार आहे, जो ने की म्हणजे त्याची चव आहे ना अगदी पनीर सारखी लागणार आहे। म्हणजे घरातले सगळे आवडीने ही भाजी खातील। पनीरला पण कधी कधी मागं टाकते ही भाजी, इतकी छान चवीला लागते। तर चला आता सुरुवात करूया व्हिडिओला, जास्त वेळ न घालवता। इथे आहे ना 1 चमचा तेल घेतलं, त्याच्यामध्ये ना 2 ते 3 चमचे धने घेतले, जिरे घेतले 2 ते 3 चमचे आणि छान भाजून घ्यायचे। त्यानंतर आहे ना 1 तेजपत्ता घालायचा, 2-3 लवंग घालायचे आणि 2-3 मिरे घालायचे आहे। जर तुम्हाला हा मसाला थोडासा ना जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा असेल ना, तर तुम्ही जास्त घालू शकता। इथं असं काही नाही, हा म्हणजे तयार करून ठेवलेला मसाला आपण कुठल्याही भाजीला वापरू शकतो। काळ्या मसाल्यातल्या भाजीला पण वापरू शकतो, किंवा पनीरची भाजी करत असाल ना तेव्हा पण वापरला तरी पण चालेल, मसाले भाताला वापरला तरी पण चालेल। मसाला भाजलाय, आता हा काढून घ्यायचा आहे, थंड होऊ द्यायचा आहे। त्यानंतर ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं, छान बारीक पावडर तयार करायची याची। आता इथे घेतले सोयाबीन, हे बारीक सोयाबीन घेतले। जर मोठे जर सोयाबीन घेतले ना तुम्ही यातले, तर त्याला ना 2 तुकडे करायचे, म्हणजे जास्त मोठे नको आहे, यासाठी ना बारीकच सोयाबीन पाहिजे। बारीक सोयाबीनने ना खूप छान अशी भाजी लागते। आता याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे, थंड पाण्यात अजिबात घालायचं नाही। इथं पण लक्षात ठेवा ही टिप्स। आणि मीठ घालायचं आहे, छान असे अर्धा तास तरी कमीत कमी भिजू द्यायचे। हे सोयाबीन वडे भिजस्तोवर ना बाकीची तयारी करायची आहे। इथं 2 टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली आणि 2 कांद्याची प्युरी तयार करून घेतली। त्यानंतर जो आपण धने, जिरे आणि खडे मसाले भाजले ना, त्याची पण पावडर तयार करून घेतली आहे। आणि आता गॅसवरती कढई ठेवून आपल्याला छान याची प्युरी ना परतून घ्यायची आहे। तेल थोडंसं जास्त घाला, म्हणजे कमी घातलं तरी पण चालेल, पण प्युरी परतायची म्हणजे थोडीशी टेस्ट पण खूप छान लागते बरं का। मग प्युरी जेवढी चांगली परतली ना, तेवढी या भाजीची टेस्ट चांगली लागते। सुरुवातीला ना तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आणि जिरे घालायचे। त्यानंतर कांद्याची प्युरी घालून, टोमॅटोची प्युरी घालून तेल सुटेपर्यंत ना परतून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो। छान तेल सुटलंय, आता जो मसाला तयार केला आहे ना तो घालायचा आहे। त्यातला निम्मा मसाला घातला आहे मी, म्हणजे 1 चमचा मसाला घातला, हळद घातली, लाल तिखट घातलं। त्यानंतर जो आपण मी म्हटले ना सिक्रेट मसाला घालायचा आहे, तो म्हणजे पनीर मसाला घालायचा आहे। इथं पनीर टिक्का मसाला वापरला। पनीर टिक्का मसाल्याने ना अप्रतिम चव लागते या सोयाबीन वड्याची। आणि खरोखर म्हणजे एकदा खाल्ल्यानंतर आहे ना, पनीर म्हणून लहान मुलं पण खातील आणि सगळेच आवडीने खातील। खरोखर सांगते मी, एका चपात्याऐवजी ना तुम्ही 2 चपात्या तर इथं नक्कीच खाणार आहे। फक्त त्यामध्ये ना पनीर मसाला वापरून पहा, पनीर मसाल्याची खरंच खूप छान टेस्ट लागते बरं का या भाजीला। त्यानंतर ना आता थोडंसं गरम पाणी घालून आहे ना छान ना आता जी प्युरी आहे ना ती शिजून घ्यायची पाण्यामध्ये, जास्त पाणी नाही घालायचं सुरुवातीला। आणि इकडं सोयाबीन वडे पण चांगले भिजले, ते पिळून घेतले चांगले, बघू शकता इथं, म्हणजे हाताला अजिबात असं पाणी वगैरे काहीच नाही लागत, इतके कडक पिळायचे आहे सोयाबीन वडे। आता प्युरी पण शिजली आहे। आता सोयाबीन वडे घालून घ्यायचे, छान असं तेल सुटले पहा। परतून घ्यायचे थोडेसे सोयाबीन वडे घातल्यानंतर। आणि आता पाणी घालायचं आहे। पाणी इथं मी एका साईडला लगेच गरम करून ठेवलेलं आहे। आता थोडीशी आपल्याला हॉटेलसारखी करायची म्हटल्यानंतर थोडीशी लपथपच पाहिजे, तर जास्त पाणी घालायचं नाही इथं। मीठ टाकायचं आहे, मीठ थोडंसं बेताने घाला, कारण सोयाबीन वडे भिजत घालत असताना पण मीठ वापरलं आहे। 5 मिनिटासाठी कमी गॅसवरती ना झाकण ठेवून आहे ना उकळी येऊ द्यायची आहे। रंग बघू शकता तुम्ही, खूप छान रंग आलेला आहे। आणि जो आपण खडा मसाला बनवला ना त्याने पण खूप छान टेस्ट लागते या भाजीची। तर आता 5 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि छान असं भाजीला
रंग पण आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येतो आहे भाजीचा. तर छान घट्ट पण झाली आहे. भातासोबत किंवा बाजरीच्या, ज्वारीच्या किंवा चपातीसोबत ही भाजी छान लागते. पण संध्याकाळी केली त्यामुळे ना आम्ही तर मस्त अशी बाजरीच्या भाकरीसोबतच खाल्ली. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती राहू द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.